1980 मध्ये श्रीलंका या बौद्ध राष्ट्रामध्ये काही बौद्ध भिक्खूंची आणि बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती. बौद्ध धर्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आली. संपूर्ण बौद्ध राष्ट्रांनी विश्वातल्या पंचरंगी धम्मध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धम्मध्वज म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी म्हणजे पंचरंगी धम्मध्वज लावला जातो, तर त्याचं एक महत्त्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणावर या महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगावपासून ते खोरगाव फाटा, पासदगाव, नेरली फाट्यापासून भावसार चौक, राज कॉर्नर, तरोडा नाका, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, तथागत बुद्धांच्या पुतळ्याच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शेवटी समारोप या ठिकाणावर करण्यात आला मान्यवरांच्या भाषणाने.